वन विभागाने ऐतिहासिक मोती तलावातील मगरीला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्याला यश आलेलं नाही। त्यामुळे ही मगर पुन्हा एकदा रविवारी संगीत कारंजाजवळ दिसल्यानं नागरिकांमधून भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांना वाटलं होतं की मगर वन विभागाच्या सापळ्यात अडकेल, पण वन विभागाला यात यश आलेलं नाही। त्यामुळे आज रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास याच मगरीनं पुन्हा एकदा संगीत कारंजावर आपलं अस्तित्व दाखवलंय। काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या जलद कृती दलाने बोटीच्या मदतीने तलावात तपासणी केली होती, परंतु त्यांना मगरीचं वास्तव्य आढळलं नाही। त्यामुळे आता ही मगर सापळ्यात का अडकली नाही यावर आश्चर्य व्यक्त केलं जातंय। आणि याच ठिकाणी बहुतांशी गणेश मूर्तींचं विसर्जन होत असल्यानं स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीनं खबरदारी घेण्याची मागणी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आणि त्वरित शिवसेना पनवेल शहर शाखेकडून मराठा आरक्षण मोर्चासाठी बांधवांना मदतीचा हात देण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग 20चे पदाधिकारी आणि शिवसैनिक मराठा मोर्चासाठी आलेल्या बांधवांसाठी नाश्ता आणि जेवण घेऊन पनवेल रेल्वे स्टेशन व परिसरात पोहोचले आणि शहर प्रमुख प्रवीण जाधव, विभाग प्रमुख अमोल गोवारी, उपविभाग प्रमुख वैभव मडवी, भिंगारी शाखा प्रमुख प्रवीण डावलेकर, काळुंद्रे शाखा प्रमुख तुळशीराम चिखलेकर, भिंगारी उपशाखा प्रमुख सुधीर मिसाळ, गटप्रमुख रणजित परदेसी, सर्वेश पवार, मोहन भोसले, राजू पनवेलकर, राजू शिंदे आदींनी मराठा बांधवांना ठिकठिकाणी मदतीचा हात देत नाश्ता, जेवण व इतर वस्तूंचं वाटप केलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर यांच्या विद्यमाने आज अलिबाग तालुक्यातील श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम परहुल येथे सर्व वृद्धाश्रमातील नागरिकांना व महिलांना मोफत अन्नदान करण्यात आले। यावेळी खारेपाटण विभाग काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट भोलेनाथ पाटील, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सुजाता पाटील तसेच ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर यांचे वडील, सामाजिक कार्यकर्ते रामानंद शिरोडकर व सामाजिक कार्यकर्ता अर्चना शिरोडकर या देखील सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या। कुटुंब म्हणून आपण हर्षवर्धन दादांचा वाढदिवस इथे साजरा करतोय, ही एक भावना तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या मनामध्ये येईल आणि या भावनेने मी काल संध्याकाळी गुंजा सरांना फोन केला आणि या कार्यक्रमाचं अगदी थोड्या वेळामध्ये आम्ही आयोजन केलं। सर्वप्रथम मी गुंजा सरांचे आभार मानते। फोन केल्यावरती एकदा मी इथे येऊन मेडिकल कॅम्प केला होता, त्यानंतर मी एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आले होते। खरं तर गुंजा सरांचं जे काम आहे ते अतिशय उल्लेखनीय असं काम आहे। आज 25 वर्ष ते या वृद्धाश्रमाची रूपाने आपल्या सगळ्यांची सेवा करत आहेत। त्यांनी सांगितलं की जवळजवळ 360 त्यांनी अंत्यविधी केले आणि कोविडच्या नंतर सुद्धा जवळजवळ 150-200 त्यांनी अंत्यविधी केले। पण मला असं वाटतं की आज माझ्या बाबांनी पण देखील त्यांचं मत व्यक्त केलं, ॲडव्होकेट प्रफुल्ल पाटील सरांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं की ठीक आहे वृद्धाश्रम असायला पाहिजे, पण मला असं वाटतं की सरांचं कार्य जे आहे ते अतिशय खूप आहे। पण मला असं वाटतं की वृद्धाश्रमात आई वडिलांना यायची वेळ त्यांच्या मुलांनी त्यांच्यावरती येऊन नाही द्यायला पाहिजे। ही सगळ्या मुलांनी आजच्या तरुण पिढीने आत्मसात करायची गोष्ट आहे। जाणीवपूर्वक हे करून जे काम करतो तर त्याचं तोल हे कधीच कुठे होत नाही। प्रॉपर्टी काय जाताना आपण सगळं इथेच ठेवून जातो, पण आज तुम्ही देखील जे काही चांगलं काम करत आहात तर ते अतिशय उल्लेखनीय असून त्याला काहीच तोलमाप नाही आहे। तर त्याच्यामुळे मी बराच वेळ झालेला आहे, आपल्याला तुमची सुद्धा जेवणाची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मी परत एकदा सर्वांना गणपतीच्या सणाच्या शुभेच्छा देतात। आज मी इथे कुठल्याही राजकीय पक्षाची नेती किंवा कार्यकर्ती म्हणून नाही आली, तर तुमच्यातलीच एक मुलगी म्हणून इथे आलेले आहे। तरी तुम्हाला काही असेल तर तुम्ही अवश्य फोन करा, मी माझ्या परीने जे काही सहकार्य आपल्याला करता येईल ते करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन आणि सर्वांना शुभेच्छा देते। तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दे ही या ठिकाणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवशी सर आपल्या हातून देखील असंच कार्य घडत राहू देत आणि जे आपल्याला ज्ञात अज्ञात हात जे या कार्यामध्ये मदत करत आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी त्यांचं देखील कौतुक करते की जशा त्या ताई आहेत की त्या बाहेरून येऊन इथे सगळं त्यांचं राहून या सगळ्याचं एवढं सगळं तुमचं खूप छान चाललेलं आहे। आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस इथे आपल्या सोबत साजरा करण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल गुंजा सरांचं देखील आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। रत्नागिरी शहरातील जमातुल मुस्लिमीन शिवखोड रत्नागिरी यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद ए मिलाद निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।
यावेळी लहान मुलांनी नात शरीफ सादर केले व त्यानंतर मौलाना हाजी जमीरुल हसन शेख निवखोल यांनी ईद ए मिलादचे महत्त्व सांगितले। या कार्यक्रमात शिवखोल, निवखोल, राजीवडा परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे यंदाही 5व्या दिवशी आपल्या लाडक्या गौराईला आणण्यासाठी जिथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही ही नवीन तरुणाई सासरवाशीन जपत आहे। वडिलोपार्जित घर जिथे गौराईचं आगमन होत असतं, महिलांसोबत पुरुष मंडळी ढोल ताशा घेऊन सार्वजनिक तळी आहे या ठिकाणी येतात। सोबत गौराईचं मुकुट, सोनवली, तेरडा हे निसर्गाचे वरदान असलेलं फुलझाडे यांची पूजा करून नित्यनेमाने सर्व महिला गौराई भोवती फेर धरत तिला घरी आणण्यासाठी आराधना करून पुढे वाजत गाजत घरोघरी भक्तिभावाने आणतात। अशी ही कोकणची संस्कृती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।